सातारा सज्जनगड टोसेघरला जाणारा हा रोड आहे. त्या रोडने आम्ही निघालो आहे. समोरचं दगड किती डेंजर आहे ना. हा ठोसेघरच्या वरची साईड आहे, पठारा भाग आहे. इकडे पवनचक्क्या भरपूर आहेत, कारण की इथं वारं कंटिन्यू चालू असतं, मोठ्या प्रमाणात वारं चालू असतं. त्यामुळे इकडे पवनचक्क्या सीट जिकडे तिकडे बघाल तिकडे पवनचक्क्या आहेत. इकडे झाडे बारीक बारीक झाडे आहेत. तर नमस्कार मंडळी, तुम्ही स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये. आपण आज परमाळे गावातील मंडपघळ या ठिकाणी आलो आहे. आपण मंडपघळ बघायसाठी आलो आहे खास. म्हणजे वारं भरपूर असल्यामुळं गाडी वगैरे आम्ही स्लो प्रमाणात आणली. हळूवरती चिखल आहे, जरा थोडं परत पाऊस पडते. तर आम्ही सर्वजण आपल्या परळी भागातील मित्रमंडळ सर्वजण आलो आहे. आमच्यासोबत भानुचा दादा निक्कम आहेत, बाबू आहे, प्रवीण आहे आणि बरीच लोक आहेत, मग दाखवतो सर्वजण. आणि आपलं मंडपघळ बघायची, त्यासाठी आपला व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. हा पूर्ण खडक आहे, म्हणजे पठार भाग आहे. आणि जी मंडपगळ आहे ते समोर तिथं आतमध्ये आहे, त्याच्या खाली आहे, ते तुम्हाला दाखवणार आहे. तर आम्ही तिकडे, मी पण पहिली वेळच आहे माझी पण बघण्यासाठी. हे बघा पर्यटक आहेत बाहेरून आले आपल्यासारखेच. ते किती आनंद घेतात बघा, नाचतात. इथलं वातावरण, इथलं हवा एकदम भारी आहे, त्यामुळे त्याला एकदम आनंद झाला बघा, कसे नाचतात. इथं उंच अशी लोखंडी शिडी आहे, त्याच्यावरनं खाली जायचं हळूहळू. तर आपण मंडपघळ जिथं आहे तिथं आलो आहे. त्या घळीचं नाव मंडपघळ आहे, इथे गुहा आहे. इथली एक स्टोरी आहे, म्हणजे ते आपल्याला सांगणार आहेत जी गोष्ट की नक्की काय आहे ते थोड्या वेळ येतीलच. तोपर्यंत आपण जरा बघूया. अरे इकडे सातारला आले पाहुण्यांच्या गावाकडे. काय बघितलं तुम्ही? दुसऱ्याची ऐकू स्टोरी आहे ही, मला ती एक्झॅक्टली माहित नाही. तिथल्या गावचे लोक स्थानिक सांगतात की पूर्वीच्या काळी जर समजा कोणाच्या घरी लग्न कार्य असेल तर ते लोक इथे ओटी वगैरे असं आणून नारळ वगैरे सोडायचे आणि दुसरे सकाळी आले तर इथं ते जेवणाची भांडी सर्व बाहेर यायची. मग लग्न कार्य वगैरे करायचं आणि परत इथे आणून ती भांडी सोडली की ती ऑटोमॅटिक आत जायची असं सांगतात. ह्या गळीचं वैशिष्ट्य. तर हे पाणी आहे ना, इथून उन्हाळा असो पावसाळा असो थंडी कुठले वातावरण असो, इथून बाहेर जात नाही, इथेच थांबतो. इथे भरपूर शास्त्रज्ञ येऊन गेले, म्हणजे काहीतरी खूप आतात गेले तर ह्याच्यात खोली सापडली नाही. अजून बरंच आहे का पुढे? खूप आहे. आता मी तोडून पूर्वीच्या काळी केलेलं आहे, पण हा कुठे याचं एंड आहे हे कोणालाच माहिती नाही. म्हणजे एवढंच पाणी कायम एवढंच राहतं. सर्व ऋतूमध्ये. हा सर्व ऋतूमध्ये. आता आम्ही आलो मध्ये मे महिन्यामध्ये, तेव्हा इथं हेच हे इथं लास्ट आहे. पुढे जायचं हा इथून आत आहे पाणी. आता इथून पाणी झालं सुरू, त्याचा एंड नाही सापडला. इथे आहे ना, इथून आहे ना बरंच काही कसं आहे का? नाही. इथल्या लोकांनी ना बरेच शिकायचं, मोटर वगैरे लावण्याचा प्रयत्न केला, पाणी खाली नेण्याचा प्रयत्न केला, जे एवढं पाणी येतं खाली, पण ते पाणी खाली जात नाही. म्हणजे त्याचं एक काय असेल, नैसर्गिक असेल किंवा काही गोष्टी असतील, पण ह्या पाण्याचं तसं झालंच नाही कधी. हे पाणी एवढंच पाणी वापरतात. हो, फक्त पिण्यासाठी पाणी. म्हणजे हे पाणी अतिशय प्युअर, जे खडकातून जमिनीच्या भूगर्भातून असं फिल्टर.
मे मध्ये पण पाणी एवढंच मे महिन्यात तरी तुम्ही आला तरी एवढंच पाणी, आता आलं तरी एवढंच पाणी, इथून खाली पाणी वाहत नाही. आता आम्ही मे मध्ये आलो होतो ना तेव्हा एवढंच पाणी होतं. ही जागा आहे ना, या जागेचं नाव मंडपगड आहे. म्हणजे पूर्वी हे लोकांना प्रचलित नव्हतं. आता या लॉकडाऊन जेव्हा लोक गावाला येऊन राहिले त्यानंतर हे असं मग कुठे लोक फिरायचे मोकळे, तेव्हा त्यामध्ये ह्या गोष्टीचं जास्त प्रचलित झालं. सगळ्यांना कळलं इथे एक गड आहे किंवा जुन्या काळातले एक मोठी गुहा आहे. मग त्याचा असा इतिहास आहे त्या गुहेचा. कुठे यायचं म्हणजे हे परमाळे गाव आहे खाली, त्या परमाळे गावाच्या वरच्या बाजूला असं. हे बघा ते बोलल्याप्रमाणे इथनं पाणी ह्या आंब्यापर्यंत इथपर्यंत पाणी असतं, इथं पुढं पाणी नसतं. बघा एक खाली मोकळंच आहे, खाली पाणी नाही ना काही नाही. हे बघा आले अशोकदादा कदम फौजी आहेत, यांच्या गावातली ही गुहा आहे परमळ गावातील. तर हे आपल्याला इथल्या सर्व गोष्टी सांगतील, पूर्णपणे माहिती देतील आपल्याला. हे दोघे जण खास मित्र आहेत, एकदम खास. माहिती पण द्यावी लागते. हा बोला, चालू करा. नमस्कार, पुढे म्हणजे माहिती. नमस्कार, तुम्ही आता या ठिकाणी परमाळे गावातील मंडपगड या ठिकाणी आलेला आहात. वास्तविक पाहता ही जागा ही दैवताची जागा ही मानली जाते. आज परमाळे आणि बेंडवडी दोन्ही गावातील ग्रामस्थ आणि महिला हे या गावाला इतकी मान्यता देतात की आजही त्या गावातल्या महिला या ठिकाणी पाय ठेवत नाहीत, कारण हे अत्यंत दैवी जागा आहे. आमच्या गावासाठी असं पुराणं बाकी तिथे महिलांना येणं वर्ज्य आहे. ठीक आहे ना, तर हे हॉटेल वगैरे ते ठीक आहे, ते त्यांना उभायला, पण इथे वास्तविकता हे दैवी आहे. इथे लोकांनी तप केलेलं आहे. आणि आमचे मित्र सचिन आसनगावचे सुपुत्र हे संघर्ष हॉटेल ही खानावळ या ठिकाणी अत्यंत सुंदर प्रकारे चालवतात. आणि त्यांनी या ठिकाणी अत्यंत मेहनत करून या ठिकाणी कोरोनामध्ये हे सगळं कुणी येत नव्हतं, गुरं वगैरे यायची, परंतु त्यांनी इथे हॉटेल चालू केलं तेव्हापासून लोक यायला लागली. परंतु वास्तविकता इथे आम्ही ज्या वेळेला 3री-4थीला होतो, म्हणजे आम्ही डोळ्याने पाहिलं आहे की ठोसेघरच्या तिकडे एक मठ आहे, त्या मठातले एक म्हणजे पुजारी, म्हणजे हे आपलं काय म्हणतात ते साधू, त्यांनी इथे 9 वर्ष तप केलं. ते जे आहे ना, ते आता लाकडं ठेवलेत ना, त्या ठिकाणी 9 वर्ष इथे पाण्यावरती राहिले. आम्ही गुरात यायचो त्यावेळेला त्यांना बघायचो, ते शांत मुद्रेमध्ये होते, त्यांच्यावर सगळी हराळी वगैरे अशी चढली होती. आम्ही गुरात आलो की ती काढायचो. इतकं ते पवित्र म्हणजे ही जागा आहे, पवित्र स्थान आहे. आणि आमच्या आजी आजोबांचं असं बाकीच आहे की ज्या वेळेला गावातल्या मुलींची लग्न असायची त्यावेळेला इथे नारळ ओटी पाण्याला दिली की त्या ठिकाणून त्या सर्व लग्नाला लागणारं सगळी भांडी बाहेर यायची. ती भांडी घेऊन जायची लोक. म्हणजे असं भाकीत आहे. सत्य आहे की काय ते आम्हाला पण आम्ही ऐकलंय. आणि आतमध्ये तुम्ही जर गेला तर आपल्या भारता लेवलचे शास्त्रज्ञ या ठिकाणी आले आणि त्यांनी त्यांचं मशीन आतमध्ये टाकलं असं सरळ लेनना आणि विड्थला. तर लेंथ आणि विड्थ त्यांचं मशीन संपलं, पण लेंथ आणि विड्थ पाण्याची संपली नाही. म्हणजे याची खोली आणि आतमध्ये डेप्थ किती आहे आणि लॉंग किती आहे लेंथ याचा अजूनपर्यंत कोणाला अंदाज लागलेला नाही. आणि हे पाणी येण्याचं स्तोत्र आहे. तुम्ही तिथे शांतपणे उभं राहिला की तुम्हाला एक एक थेंब पडताना दिसेल. फक्त एक एक थेंब वाचतो, टप 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 असा थेंब वाचतो. आणि रेकॉर्ड आहे गावातल्या गायी, फक्त गायी, म्हशी गेल्या तर त्या डुबून मेल्यात 2-3. गायी आतमध्ये जातात 2-2 तासांनी आहे अशा बाहेर येतात, फक्त गायी. त्या पण गावठी इतकं पावित्र्य आहे. त्यामुळे आम्ही आमच्या गाव वगैरे इथे कोणाचं अननेसेसरी गोष्टी आम्ही करत नाही, कारण आम्हाला इथलं महत्त्व माहिती आहे. आता लोकांना कसं हळूहळू ठीक आहे, ज्याचं पर्यटन स्थळ असेल, पण कसं आहे माहिती आहे का, शेवटी दैवत ते दैवतच आहे, पावित्र्य आहे ना. आपण जिथे 6-7 वर्ष तप केलं ते काहीतरी तिथे त्या जागेचं काहीतरी महत्त्व असतं. आणि अतिशय त्या ठिकाणी सुंदर असं हॉटेल पण आहे. जेवणाची सोय अप्रतिम आहे. ताजं जेवण बनतं, फक्त इथे घेऊन यावं लागतं. घेऊन आलं की ते जेवण बनवून देतात आणि तुम्हाला 2 दिवस अगोदर ऑर्डर द्यावी लागते. संघर्ष हॉटेलचे मालक आमचे मित्र सचिन आहेत. हे या ठिकाणी हॉटेल चालवतात. परंतु या ठिकाणी जेव्हा तुम्हाला जेवायला यायचं असेल
त्यावेळेला एक नाही तर 2 दिवस अगोदर सांगावं लागतं, नाहीतर मटण आणि चिकन सोबत घेऊन यावं लागतं. ती आणि त्यांची पत्नी अत्यंत सुंदर जेवण बनतात. हे तुम्हाला आजच्या रविवारच्या वातावरण कळलं असेल की इथे लोक इतकी असतात की त्याला वेटिंग थांबवावं लागतं. मी जेव्हा त्याला काल म्हणलं तुला तरी पण तुमच्यासाठी पण आम्हाला गडबड म्हणून आम्ही घरी नियोजन केलं. ठीक आहे ना? काय विषय नाही, फौजींच्या पुढं काय विषयच नाही. एक हे असं आहे. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला जर कधी प्रयत्न म्हणजे ट्राय करायचा असेल तर एप्रिल नाही तर मे महिन्यामध्ये इथे यायचं आणि इथलं अर्धा ग्लास नाही तर 1 ग्लास बॉटलचं पाणी प्यायचं तिथलं पुढचं भरून. तुम्हाला संध्याकाळी 7 वाजेपर्यंत तहान नाही लागणार. तुम्ही उन्हात दिवसभर चाला, तहान लागली तर तुम्हाला मागेल ते हाले नाही. म्हणजे किती 10 किलोमीटर पळायचं नाही, 10 किलोमीटर चालला तरी म्हणजे त्या पाणीमध्ये ते क्षार इतके आहेत ना की तुमचा घाम किती उत्सर्जित झाला तर शरीरामध्ये कायम थंडा वाटतो. म्हणून लोक इथे येतात, 5-5 लिटरच्या बाटल्या घेऊन जातात मुंबईला, पुण्याला, जिथून बाहेर येतात. नाही केव्हा पण. आणि त्याचं मटण घरी बनवतो या पाण्यात. हे महत्व आहे पाण्याचं. ठीक आहे, धन्यवाद. हे सायळीसाठी वेळ जपलेले जुन्या लोकांनी. सायळ रस्त्यावर त्याच्यावर येऊन मळती हां, मस्त वाटतंय वातावरण. काय दगड किती मोठे ना खडक. आपण पुन्हा एकदा आतमध्ये आलोय. हे आपल्याला अजून थोडी माहिती सांगतील ह्या गडीविषयी. आता ह्या पाण्याचं महत्व सांगतो. हे पाणी आहे ना, गव्हर्नमेंटने एक पाण्याचा प्रोजेक्ट मंजूर केला. आसरगाव खालच्या गावामध्ये पाणी नाही, हे महिन्यात पाणी नसतं एप्रिल मे मध्ये. हे कधीची गोष्ट आहे 40 वर्षापूर्वी. ते लोकांनी खाल्लंय बघा, हे दिसतंय ना. तर ह्या पाण्याचं हे महत्व आहे. हे पाणी आंब्याच्या झाडाच्या पुढे जातं. किती पाऊस असू द्या, किती काही असू द्या, हे पाणी ह्याच्यावरून ओसंडून सांडलं ना तरी आंब्याच्या पुढे जात नाही. होय, त्या आंब्याच्या पुढे जात नाही, कधीच पाणी जात नाही. आणि इथे आलं ना थोडं 1 मिनिट थोडं पिन ड्रॉप सायलेन्स ठेवा, तुम्हाला आवाज येईल थेंब थेंब पडलेला. एकदम पिन ड्रॉप. लोकांचं असं म्हणणं आहे की हे सज्जनगडला ही गोवा सज्जनगडची माहिती आहे. एक गोड पाणी काय इतकं सुंदर पाणी मिळणार किती स्वच्छ पाणी. कविता ऐकली ही जी गुहा आहे ती बांबा श्रीमंती गुहा आहे. ती लांब आहे. ती ही अत्यंत मोठी गुहा आहे. त्या गुहेमध्ये मी स्वतः जवळजवळ 300 मीटर 350 मीटर आतमध्ये गेलो. हा, खूप मोठी गुहा आहे. आणि मी दाबलं ना तर अजून 10 मीटर म्हणजे अजून 1 किलोमीटर दिसतो लाईट. म्हणजे एवढं आतमध्ये गुहा आहे बघा तेवढे. त्याच्या अंत नाही असं आहे, पूर्ण गुहा आहे. शिवकालीन तर नसेल तरी. हो, ह्या नाही हे काय व्हायचं तुम्हाला सांगू का, या गुहा पहिल्याच आहे. परंतु आता आमच्या आजोबा आहेत ना, त्यांनी स्वतः म्हणजे त्यांनी हे केलंय की गावात आमच्या निकम साहेब जेव्हा पटकी आली ना त्यावेळेला अख्खं गाव ह्या 9 गुहामध्ये अख्खं गाव राहत होतं. आमचे सांगायचे की आम्ही लाल गळीत राहत होतो, आम्ही मोर गळीत राहतो. तुमच्या गाड्यांची नाव होते. तुम्ही दाखवल्या नाही घडी, तुम्ही दाखवल्या नाही घडी, तुमच्या भावासाठी अजून एक एक्स्ट्रा माझ्या भावासाठी पळेल आणि जाधवासाठी नळी. घेणार पळी
आता इथून आपण माझ्या प्लॉटवर जाऊ. सुरुवातीला आहेत ते अजय दादा, त्यांच्या मागं अजय भाऊ, त्याच्या मागं विनोद दादा, त्यांच्या मागं अशोक दादा, त्यांच्या मागं तेजस भाऊ आणि हे सुशील दादा, त्यांचे मागचे मित्र आहेत सगळे. 4 नंबरला आहेत खालून ते बनवास दादा निकम, आणि सेकंडला आहे ते प्रवीण दादा, त्यांच्या मागे तो बाबू. हवा जास्त असल्यामुळे त्यांचा आवाज नीट स्पष्ट येत नाही. ते सांगतात की ज्यावेळेस शिडी नव्हती, जी लोकांनी शिडी आता बनवल्या त्याच्या आधी लोक ह्याच्यावरून खाली जायचे. हे पण लहान असताना ह्याच्यावरून खाली जायचे. जांभळी झाडे मोठं, त्यावरून खाली जायचं आणि त्यावरून वरती यायचं. ही वाट होती पहिली. तर आपण आता मंडपगड बघून आलो. तर ते दादा आपल्याला आता सड्यावरची खेकडी दाखवणार आहेत. सड्यावरची लाल खेकडी, तर ते आपण बघूया. खेकडं चावल आहे. हे कसं बारक्या पोरासारखं पकडते. थोडा सोडून देऊ का? तर मंडळी, हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.